शांत हो माझ्या राजा, शांत हो. अरे तू कशाला मध्ये पडलास? खलासच केला असता साल्याला. 97. जाऊ दे ना माझ्या राजा, सोडून दे ना बाबा आता. अरे तू एक नंबरचा डरपोक साल्या. किन्नर तो किन्नरच राहणार, केव्हा पण ड्रायव्हर व्हायचा नाहीस. सगळा मूड खराब केला साल्यानं. 98, 99. मगापासून आकडे कसलं मोजतो रे? नाही, मगापासून तुझ्या त्या काळू दादाला शिव्या देतोयस त्या मोजतोय. 99 झाल्यात. आणखी एक सनसनी शिवी दे, म्हणजे सेंचुरी पुरी होईल. 21 मेंढी लावून टाकतो. 21 मेंढी लावतोस? जा ग्लासान जा फडव्या. 100. सेंचुरी पुरी करायला मीच भेटलो काय? लय बोलला. जा बाटली आण जा. माल आणून ठेवलायस ना? अरे रातच्याला खंबा आणून ठेवला. आण लवकर. त्याच्या आईला जाम डोसकं फिरलास. आणतो बाबा. अरे वा घाशीराम, माझ्याच ब्रँडचा माल आणलायस. तुझा ब्रँड मला बरोबर ठाव आहे ना. अरे पण हे करे काय? नाही, बॉक्स माझ्या ब्रँडचा आणि आतला माल तुझ्या ब्रँडचा. म्हणजे इथं कंट्री दिसते. प्युअर कंट्री हाय. अरे पण तुला माहित आहे ना, मी हिस्की पितो. हिस्की? हा. अरे भडव्या, तुझा जन्म गेला कंट्री पिण्यात. तुझ्या बापानं कधी हिस्की बघितली होती का? हिस्की पितो. बरं जाऊ दे आता, आजच्या दिवस चालवून घेतो. अरे कशा पायी चालवून घेतो? मी अख्खा खंबा संपवतो की. असू दे बाबा, येळेला केळण वनवासाला सीताफळ. सगळं साला एक थेंब दारू यातली नाही मिळायची. जाऊन बार मध्ये हिस्की पिझा. अरे बाबा, मला पाहिजे म्हणून मी पित नाही, तुला कंपनी देण्यासाठी पितो. आईला म्हणजे वरून माझ्यावर मेहरबानी पण करतो. नाही नाही तसं. वतू का वतू? वत चांगल्या कामाला उशीर करू नये. घाशीराम, मामी दिसत नाही कुठं? अरे गेली असेल शेण खायला. दारू पी. नाही, मी जेव्हा पण तुझ्या घरी येतो तेव्हा बघतो तुझ्या घरात तुझी मामी असते, पण मामा कवाच दिसत नाही. तो असतो तरी कुठं? मामा? हा, जेलमध्ये. जेलमध्ये? हा बाबू, जेलमध्ये. ती एक लय मोठी स्टोरी आहे बघ. माझा मामा सच्चा दिलाचा ड्रायव्हर, सीधा साधा माणूस. पण ही मामी 56 टिकल्याची राण साली. तिचं रंगराव नावाच्या एका हरामी माणसाशी लफड होत. बाबू, अरे 15 वर्ष झाली या गोष्टीला, पण अजूनही तो दिस मला चांगला आठवतो बघ. एक दिवशी मामानं मामीला रंगराव बरोबर बघितलं आणि मामाचं टाळकं सटकलं. अरे आपली बायको दुसऱ्या बरोबर झोपलेली बघण्यासारखं दुसरं दुःख नाही या जगात. मामा घराबाहेर पडला. एक सारखा दारू डोसू लागला. दारूच्या नशेत तो गाडीवर बसला आणि गाडीला टेरिफिक ऍक्सिडेंट झाला. पोलीस केस झाली, खटला झाला. माझ्या मामाला सजा झाली 15 वर्षाची सक्त मजुरी. मी मामाच्या कमरेला मिठी मारून ढसाढसा रडलो, पण काय उपयोग? अरे मामा तुरुंगात गेला आणि मी उघड्यावर पडलो. मामा गेला आणि मामी मात्र मोकळी झाली बघ. तिने पारता सोडला. तो हलकट रंगराव उघड उघड आमच्या घरी येऊ लागला. त्याच्या पैशावर घर चालू लागलं. अरे माझं शिक्षण बी बंद झालं. पुढे गॅरेज मध्ये कामाला लागलो. तुझ्यासारखा किन्नर झालो. हळूहळू ट्रक चालवायला शिकलो आणि आज ट्रक ड्रायव्हर झालो. हातात पैसा खेळू लागला. समध्या व्यसनांची आपली दोस्ती झाली. पायी, बाटली, रेस, जुगार काय म्हणून बाकी राहिलं नाही. या समध्याला लय वर्ष झाली बाबू. खरं म्हणजे अशा जुन्या आठवणी उगाळत बसायला आपल्याला नाही आवडत, पण आज तू विषय काढलास म्हणून बोललो. ते सुद्धा तू माझा नुसता किन्नर नाहीस, तर जीवाभावाचा दोस्त आहे म्हणून तुझ्या समोर समज उकून टाकलं बघ. जाऊ दे, मागचं कशाला काढतोस? पण आता तरी तू सुखी आहेस ना, मग झालं तर. अरे हट, एक असलेलं सुख घेऊन बसलास. साला गाडीचा मालक दुसरा, आपण आपली गाडी म्हणून चालवायची. आपली जिंदगी साली भिकार. आता 2 नंबरचा माल पोचवायचा कंट्रॅक्ट मिळतं म्हणून पैसे मिळतात, समधी सुख मिळतात, कबूल आहे. पण तुला खरं सांगू बाबू, अरे आपलं मन आहे ना, मन मा हराम खोर. साल्याला चैन नाही बघ बाबू. लहानपणापासून बाईचं जे रूप पाहिले ना, मी फार बदलून गेलो आहे. स्त्री जातीविषयी माझ्या मनात एक प्रकारची चीड सरत असते.
कोणत्याही बाईकडे मी पवित्र भावनेनं बघू शकत नाही. माझं मन तिच्या वस्त्राच्या चिंध्या करत. आणि या समध्या परिस्थितीनं त्या भोळ्या भाबड्या केशवची जळून राख झाली. आणि त्या राखेतून निघाला घाशीराम ड्रायव्हर. अख्खी ट्रान्सपोर्टची लाईन आपल्याला घाशीराम ड्रायव्हरना पहिचानते, सलाम करते. जाऊ दे आयुष्य कधी संपायचं नाही की दारू संपेल. नाही मला नको, तूच घे. हं? दारू प्यायल्यावर तू मस्त बोलतोस. काय रे साल्या, तुला काय वाटलं इतक्या मी नशेत भरवतोय? तसं नाही, हं? पण घाशीराम, ह्या झाल्या गोष्टीचा मनाला ताप करून घेण्यात काय अर्थ आहे का? म्हणजे माणसानं कसं मालट्रक सारखं असो, किती वारा येऊ वादळ येऊ न थांबता पळत राहावं. पळत राहावं? अरे डोक्यावर मरणाचं ओझ घेऊन पळत राहावं आणि कुठेतरी भिंतीवर आपटून मरून जावं. तू मरणाच्या गोष्टी करू नको, मरणाच्या गोष्टी करू नको. एक तर मला मरणाची भीती वाटते. बाबू, पण आज आपलं पळणं सुद्धा थांबलं बघ. आपला ट्रक आजारी होऊन गॅरेज मध्ये पडलाय ना. तू त्याची चिंता करू नकोस. ट्रक वर औषधोपचार चालू आहे आणि डॉक्टरनं सांगितलंय लवकरच तो हिंडू फिरू लागेल. मग आहेच आपलं, आज ह्यो गाव तर उद्या त्यो गाव. खरंय बाबू, खरंय, एकदम खरंय बघ. बाबू एक गोष्ट सांग रे आपल्याला, आज काम नाही म्हणून आपण दारू पेत बसलो. बरोबर. आपल्या मामाकडून आपण एक गोष्ट शिकलो बाबू. कंची? दारू पिऊन गाडी चालवायची नाही. बाई किंवा गाडी दारू पिऊन चालवली की ती उलटलीच म्हणून समज. आमच्या मामी सारखी. घाशीराम, मामी आली नाही अजून. अरे गेली असेल तिच्या याराला भेटायला, नाव काढू नको सालीच. आली आली, कोण रे बाबा आली, कोण आली? बघूया कोण आहे, बघूया. हाय चंपे, आलच बाबू. अरे हा तर आपला परमनंट माल. माल? ह्यो नुसता माल नाही, पुरा माल ट्रक आहे. ये बाबू, ये बघ, तू तिकडे गप्प उभा राहा, सांगून ठेवते. हा जवा ता माझीच भंकस करतो. ए बाबू गप गप, आता झाली ती गप. केसू, बरं झालं भेटलास. मला वाटलं होतं आज भेटतोस की नाही. बरं झालं आलीस. नाही म्हणलं येतेस की नाही. नाही तरी घरात एकटा बसून बोर झालो तू बघ. एकटा? एकटा आणि मी नाही का? गप गप गप. तू बोर झाला होतास आणि म्हणून दारू पीत बसलास नाही का? म्हणून काय, आता बाबू आला की दारू आली. आता हे पिढं बंद कर भाऊ, मला अजिबात आवडत नाही. ग्लास कुठे नेते? असू दे, राहू दे ना बाबू. हे बघ, आम्हाला पिऊ दे, तू ग्लास कुठे नेते? आता काय बाबू करायचं? आता बस झाली. अगं अजून काही झालेली नाही. आणि इकडे ग्लास. अरे ग्लास नेली, चल बाटलीच मार आता. संपू लवकर घे. त्याच्या आईला आली तर बाटली पण घेऊन जाईल. मार मार. मला दे. अरे पी लवकर, पी. मागं गोष्ट कमी पडली, पी. बाबू, बाबू बाटली आण बघू इकडे. अगं नको राहू. अगं बाटली सोड. बाबू आण म्हणते ना इकडे. अगं पिऊ दे. बाबू तुला आता चढलीये. चढली? अगं चढण्यासाठी तर प्यायची असते. चंपे, मी तुला परत सांगतोय, झोंबा झोंबी करू नको, नाहीतर बाटली फुटाल. चंपे, ए पेट्रोल पंप काय इकडे. नाही तू ग्लास नेली, बाटली पण नेली, मग आता हे बुज घे, तुझ्या कामाला येईल घे. नाही ती जास्त बडबड करते ना, तोंडाला बूज लावलं की आवाज बंद. भाऊ मला एक गोष्ट सांग रे. काय? या समध्या बायकांचा सला दारूवरच राग का असतो? तेच तर कळत नाही. खरं तर बाई काय आणि दारू काय, दोघींची नशा सारखीच. मग एकदा घेतली की उतरतच नाही. केसू, दारू पितोस तर पितोस आणि ती बिया असल्या फालतू क्लीनर सांगती. फालतू क्लीनर? काय चंपे, क्लीनर काय माणूस नसतो? असतो. पण ड्रायव्हर तो ड्रायव्हरच. ड्रायव्हर तो ड्रायव्हरच. पण चंपे, ड्रायव्हरच्या गैरहजेरीमध्ये गाडी किन्नरच चालवतो.
ये बाबू हा. ये इकडे इकडे ये बाबू काय तुला चालवायची का ही गाडी ही गाडी चालवायची का हा एक राऊंड मारायला हरकत नाही. एक चालू चालू बिंदास आपली फुल परमिशन जा. वा दोस्त असावा तर असा चालवतो. आपल्याला काय मार धक्का भुलेश्वर. जा रे. हा बाबू काय चालवणार ही गाडी? का नाही चालवणार का नाही चालवणार. अगं एकदा गाडी हातात तर मिळू दे. असं? मग बघ एकदा का गाडीच्या सीटवर बसलो हातात स्टेअरिंग धरलं आणि एकदा का पोझिशन घेऊन हँडल मारला की मग बघ गाडी कशी रेमटवते होती. रॉय रॉय रॉय. हळू हळू ब्रेक लाव साल्या ब्रेक लाव नाहीतर मागावून हँडल मारायला मला बोलवू नकस. हँडल मारायला आणि तुला अजिबात बोलवणार नाही. असं उलट किन्नरच हँडल मारण्यात जास्त एक्सपर्ट असतो. कारण किन्नरचं अर्ध आयुष्य हँडल मारण्यातच जात. आणि घाशीराम मी पण अशा लय गाड्या बघितलेल्या आहेत. काय बोलतो असं? बाबू पण तू माझ्या फंदात पडू नगस का. अरे माझी तब्येत कुठं आणि तुझी कुठं? प्रश्न तब्येत किती स्ट्रॉंग आहे याचा नसून स्टॅमिना किती जबरदस्त आहे याचा आहे. बाबू शेवटी जॅक महत्वाचा. जॅक इज नॉट जोक चंपे. बाबू तू असा आगावेस की नाही? थांब तुला असा मारायचं नाही हे मारायचं नाही हे थांब. ब्रेक लाव ब्रेक लाव. ब्रेक लाव. ऍक्सिडेंट झाला तर पुढच्या दोन्ही हेडलाईट फुटून जातील. हे बाबू बस झालं आता. अरे ते जायला नाही माझे बांधे करून ठेवशील गप. तुम्ही दोघं माझी अशीच चेष्टा करणार आहात का? मग मी जातेस कशी? ए चंपे जायचं नाही जायचं नाही. हे बाबू बस झालं गप बस बस तुझ्या नेहमीच्या जागेवर बस बस. बसला का नीट एकदम कम्फर्टेबल. काय चंपे याला आलीस काय चाललीस काय? आज दुसऱ्या कोणाला टाइम दिलास वाटतं. असं रे काय बोलतोस केसू? मी तुझ्या बिगर दुसऱ्या कुणाला टाइम देते काय? गावात तुझे एवढे यार आहेत त्याचं काय? ते समज खोट. माझं लफड आहे ना ते फक्त तुझ्या संगती. हे बाकी खरं तिचं लपड आहे ते बघतो तुझ्या संगतीच. मी बाई संतीन आणि माझ्या माग 2-3. बाबू केसू माझा जीव फक्त तुझ्यावरच आहे. तुझा जीव फक्त माझ्यावरच आहे. हे आजपर्यंत किती जणांना बोललीस काय ग? त्याच्या आईला माझा नंबर कितवा लागतो? माझ्या नंतर. बाबू केसू तुझा विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास? अरे हट. कोणत्याही बाईवर आपला विश्वास नाही. सगळी स्त्री जास्त साली नमक हराम. पण मी तशी नाही रे. मला दुसऱ्या पोरींवानी समजू नको. हो हे काय त्यातली नाही. मी नाही त्यातली कडे लावा आतली. बाबू मारू नको. केसू माझं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. त्याच्या आईला फिल्मी डायलॉग नाही पाहिजे. आपला विश्वास नाही असल्या गोष्टींवर. प्रेम बीम सब छूट आहे. खरी हाय ती फक्त शरीराची आग वासना. आणि हे समज पटत असेल ना तरच इथे यायचंच नाहीतर गेली सोडत. पण मी तुला कवा पण नाही म्हटलं का? आता कसं आयलच बाबू नीट वाकून बघ गाडी कशी वळणावर आली ती. येणारच. शेवटी हँडल महत्वाचा नाही म्हणजे गाडी गिअर मध्ये घेतल्याशिवाय वळणावर येतच नाही. बाबू हळू नाही चंपे जरा प्रेमानं बाबू असं काय. बाबू तुला आज काही काम नाही का रे? काय तुला माझी अडचण झाली काय? नाही म्हणजे काय नाही. काम वगैरे असेल तर कामाला जा. नाही आज मला काहीच काम नाही. आज मी कम्प्लीट मोकळा आहे. बाबू ये बाबू काय तुला खरंच काम नाही? नाही खरंच नाही का? तुला पण अडचण झाली वाटतं. बाबू हे बघ तुला काम नसलं ना तरी बळच काहीतरी काम काढ. काम नसलं तर बळच काम काढू. चंपे माझं काहीच काम पेंडिंग नाही. बोमला आता तुझं काय काम असेल तर चल उरकून टाकू. वात्रट मेला. हे बाबू या आईला काम नाही कसं? काय काम नाही कसं? काय
काम नाही कसं काय काम आहे? एवढा रागवतो का अरे आपला दोस्त ना तू हो. हे बाबू काय? अरे आपला ट्रक नाही का गॅरेज मध्ये पडला रिपेअर व्हायचा विसरला का? हो, हा? हो. जा लवकर रिपेअर झाला का बघून ये. का? अरे उद्या डिलिव्हरी साठी जायचं ना आपल्याला बॉम्बेला. हा, तुला पण माझी अडचण झाली वाटत. अरे नाही नाही म्हणून तू माझी पण डिलिव्हरी करायला लागलाय. ए बाबू हा. अरे तू समजत कसा नाहीस? नाही समजलं आलं ध्यानात आलं चल. मी जातो. हा. तुमचं होऊ दे सुरू. बोलणं बाबू ए बाबू कोणाला बी येत आहे मला बाबू ए बाबू अरे बापरे. अरे ही बाई कोण अरे. तुझ्या नावानं बोंबलत आली हा? अरे बापरे. कोणी बाई? हा, बोल साल्या कोणती बोल. आता सांगितलंच पाहिजे. हा. किती दिवस लपवणार? असं ही ना ही माझी खानावळवाली आहे. असं ही का तुझी खानावळवाली हा? ए तू कशाला आलीस ग इथं? मग साऱ्या गावात तुला शोधलं, जेवायला येतोस ना? जेवायला? अगं पण तेवढ्यासाठी तू इथवर कशाला आलीस? मग तू आल्याशिवाय मी जेवणार कशी? लांबून बोल बघतायत ना. बाबू म्हटलं जेवण एकदम गरमागरम दिसतंय, जेवून घे. वा चंपे वा. चंपे आयला तुला पण बोलायला चान्स मिळाला काय? नाही मी जातो आता, गेलंच पाहिजे. पण एक गोष्ट ध्यानात ठेव. काय? आमच्या ट्रकच्या माग लिहिलेलं असतं बुरी नजर वाले तेरा मुंह काला. अच्छा तो हम चलते हैं, फिर मिलेंगे. ओके पॉम पॉम. ये चल. येडा कुठला. केसू खरं सांगू, आता तुझ्या बिगर अजिबात राहत नाही बघ. आज अगदी मनापासून बोललीस चंपे. माझ्या बिगर राहत नाही. अरे मला तरी तुझ्या बिगर कुठे राहत आहे ग? असं मग सांग, माझ्याशी लगीन कवा करणार? चंपे तुला 100 टायमाला सांगितलंय माझ्याशी लग्नाची वार्ता करायची नाही. बाई म्हणजे फक्त भोगायची वस्तू एवढीच गोष्ट आपण शिकलो. लग्न या गोष्टीची मला चीड आहे. बायको नावाच्या वस्तूवरती माझा विश्वास नाही. म्हणजे तू कधीच लग्न करणार नाही? नाही. अरे शेवटी हा पसारा मांडायचा कशा पाहिजे ग? शरीराची भूक भागवायला असत ती कशी पण भागवता येते. पैसा फेकले ना तर स्वर्गातली अप्सरा सुद्धा खाली येऊन कॅबरी करते. याचा अर्थ फक्त शरीराची भूक भागालीच तुम्हाला जवळ करतोस? त्यात लपवा छपवी नाही. आपण कुणाची फसवणूक नाही करत. अरे कोणत्या पण बाईला लग्नाचा आमिष दाखवून मी तिचा गैरफायदा नाही घेतला आजवर. तुझा पण नाही. आणि हे समज पटत असेल ना तर तिथे यायचंस, नाही तर दरवाजा उघडा आहे. केसू किती रे कठीण बोलतोस तू. आता कशी लाईनीवर आली आईला बोलणं बिलणं नंतर, चल ये आधी. केशव काय चाललंय हे? आलीस आईला शंपे यालाच म्हणतात जेवणात खोकला. चंपी का आले इथं? मामी हळू, मी बोलवलं म्हणून. केशव तुला किती वेळा सांगितलं असल्या बाजारी बायकांना घरात आणत जाऊ नकस. मामी हे तू मला सांगतेस? अरे माणसानं दुसऱ्याच्या चारित्र्यावर शेणतोड उडवण्यापूर्वी सावताचं चारित्र्य बघावं. ही भाषा तू मला वापरतोय? अरे तुला काहीच कसं वाटत ना? अरे हट. माझ्या मनाचा दगूड झालाय दगूड, आणि त्याला कारण तूच आहेस हे विसरू नकोस. ये चंपे. नको केसू. अरे कोणाच्या बापाची भीती नाही आपल्याला. ये केशव. अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज लज्जा. अरे लाज लज्जा बसली. केशव तुझे हे धंदे मी चालू देणार नाही. आणि आजवर मी तुझे धंदे चालवून घेतले त्याचं काय? तो माझा खाजगी मामला आहे. हा सुद्धा माझा सार्वजनिक मामला नाही. आधी या गाव भवानीला घराबाहेर काढ. ए मामी, आपल्याला काय बोललेलं अजिबात आवडायचं नाही, सांगून ठेव. त्याच्या आईला काय कुस्तीचं मैदान वाटलं का? ये मामी, अरे तुझी बडबड कशा पायी चालली मला चांगलं ठाव आहे, चांगला ओळखून आहे मी तुला. हेच पाहिजे ना? हे 100ची नोट चंपेच्या नावानं घे आणि जात. काय चंपे कशी कटवली मामीला. ये चंपे.
तू कशाला येतो रे? पाणी प्यायला. पाणी प्यायला तिकडे म्युन्सिपाल्टीचा नळ आहे. चल ना, ए घे पुरीला घे. ठेव ठेव इथं ठेव. ए बारे बाबू, आ. आईला ही पनवती आडवी आली बघ. हो कुठे ठेव, कुठे ठेव बोल. इथं ठेव. अशी अशी अशी. अरे हात लाव, हात लाव. हा, तुझ्या आईला पोरगी वाटते तेवढी हलकी नाही रे, केवढी जड आहे. हात लाव. जड जड अरे अवजड म्हण. केशव, कोणी पोरगी ए. काय झालंय तिला? अरे ती हा काय झालं ते मी सांगतो. काय झालं? अहो आमचा ट्रक भर वेगात रस्त्याने चालला होता. तेवढ्यात ही पोरगी जीव देण्यासाठी म्हणून ट्रक समोर आडवी आली. हं. बरं झालं घाशीरामने येळेवर ब्रेक दाबला, नाही ती पोरगी जागच्या जागी खलास. अरे पण तिला वाचवताना आपला ट्रक झाडावर आपट्टा आपट्टा वाचला, नाहीतर आपण सुद्धा जागच्या जागी खलास. वा खलास. अरे वा काय? अरे वा काय? अरे पण हिला इथं कशाला आणली? काय भानगड झाली म्हणजे मग रे? हे मामे, त्याच्या आईला जास्त तोड वाजवू नगस. जात जाऊन तांब्यावर पाणी आण जा. ये अरे उभी काय राहिलीस बिजलीच्या खांबावानी? अरे. पाणी आण म्हणलं ना. अरे पण केशव ही पोरगी. पाणी आण म्हणलं ना. पाय तू म्हणलं तर लोमतोय काय? जाऊ दे जाऊ दे. ये बाबू, हा अरे त्या मामीच्या वाट्याला जाऊ नको, सला मारल तुला एखाद दिसती. बरोबर बरोबर. हा. या ते जाऊ पोरीचं दे. काय करायचं? काय करायचं हिचं बघ. बघ बघ लवकर मेली बिली तर आपल्याला 6 महिन्याची फाशी व्हायची. हे आईला मरते कशा पैरे. हा अरे ती झोपली आहे, तिला काय पण झालं नाही, नुसता ट्रकचा धक्का लागला. हो? मी सांगतो बाबू ही साली झोपलेली नाही आहे रे बघ. बाबा झोपले कसले बेशुद्ध आहे. आता बघ, हा. आता 2 कानाखाली मारतो कशी पटकन शुद्धीवर येईल बघ. पण ये, उठे उठे अरे तुझ्या आईला अरे, उठ. अरे, अरे, काय अरे काय करतो काय? हं? मरून जाईल ती अशानं. अरे बाबा ती बेशुद्ध पडली. तुला सांगतो माणूस बेशुद्ध पडलं ना की असं झोपून राहतो. असं हो ह्याला सायन्स म्हणतात. अरे बडव्या, तुझा बाप काय सायन्सचा प्राध्यापक होता होय? नाही हं? नाही संशोधक होता. असं हो हं? माझा शोध त्यानेच लावला ना. गप 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 गप. हं. आपण पोरगी आहे बाकी मस्त. हं. ये बाबू, हं. तुला चांगलं ठाव आहे. काय आपल्याला असलं अळणी वरण भात चालत नाही मग? बाबू. हा अरे बाई कशी पाहिजे ना, कशी? गावरान मिरचीच्या ठेच्यासारखी झणझणीत. असं त्याच्या आईला पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. पाणी मामीने पाणी आण. हा आणा इकडे आण. बघ बाबू आता बघ, पाणी मारल्यावर कशी पटकन शुद्धीवर येणार बघ. हा येणार. अरे दारूचा ग्लास आहे, पटकन शुद्धीवर येणार. बरोबर आहे. वासानं शुद्धीवर येणार. हे बाबू असं करूया का? हा. तिला थोडीशी दारू पाजूया, पटकन उठून बसेल. हा, नको 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 ए दारू नको बाजू. अरे का मला कमी पडेल. पाणी मारू ना. हा. 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 असं. हा. हा. हा उठली उठली. हा, उठली उठली. हा. कोण तुम्ही? मी कुठे आहे? ए घाशीराम, कुठली पण व्यक्ती शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा मी कुठे आहे असं काय विचारते रे? अरे. नाही पंजाबी नाटकात बघ, सिनेमात बघ, शुद्धीवर आलं की मी कुठे आहे, मैं कहा हूं. अरे बाबू इथं काय चाललंय तुझं? काय नाही. पण तू एवढा चिडतो कशाला? बघ. माणसाला काही शंका कुशंका लघुशंका काय असतात का नाही? असत्यात असत्यात. आणि काय रे भडव्या, तिला खांद्यावर टाकून उचलून आणली मी आणि मगापासून थापा टाकतोस तू. घबरा. हे बाई तू सुखरूप आहेस, काय पण काळजी करायची नाही. हा घे घे, थोडं पाणी पी म्हणजे बरं वाटेल. घे घे. बस झालं. पण मला इथे कोणी आणलं? तुला इथं मी आणलं. मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. माझ्या ट्रक समोर आडवी आलीसाठी बेशुद्ध झालीस. आता पोलिसांचं झंगट नको आणि घर सुद्धा जवळ होतं म्हणून तुला आम्ही इथे आणलं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मला क्षमा करा. जे व्हायचं ते झालंय. पण तुला कुठं लागलं बिगलं तर नाही ना? नाही बरं झालं. जा केशा, तिला तिच्या आई बापाकडे सोडून ये. चल बाई चल. नाही, मी माझ्या आई वडिलांकडे जाणार नाही. म्हणजे ज्या आई वडिलांनी पोटच्या पोरीचा असा बाजार मांडला, पैशासाठी जिला विकायला निघाली, त्यांच्या घरी मी पुन्हा जाणार नाही. खरंय तुझं. अरे अशा आई बापाचं तोंड सुद्धा बघून आहे. मला आई बाप नाही म्हणून मी पोरका, तुला आई बाप असून बी तू पोरकी. तू घरी जाणार नाहीस? मग जाणार आहेस तरी कुठं? कुठेही जाईन, कामधंदा करीन, नोकरी बघेन, स्वतःच्या पायावर उभी राहीन, पण कुणाला भार नाही होणार. नाही ते समजा ठीक आहे ग, बोलायला फार सोपं असतं. पण तुला नोकरी लागपर्यंत, तुझी दुसरी सोय पर्यंत तू राहणार कुठं? हं? कुठेही राहीन. आणि कुठेच आधार नाही मिळाला तर शेवटचा उपाय आहेच की, कोणता? आत्महत्या. भ्याड.
अरे आत्महत्या करतात ती माणसं डरपोक असतात, भेकड असतात. खरंय खरंय बघ, तू काही जीव द्यायचा विचार मनात आणू नको. हा. तू असं कर, हा. तुला कुठं दुसरीकडे जागा मिळस्तवर हा. तू इथं या घरातच राहा. अरे वा रे वा, तुला बोलायला काय जाते? तुला बोलायला काय जाते? अहो मामी, काय? निराधार पोरगी तुमच्या घरात राहिली तर तुम्हाला काय ओझं होणार आहे काय? आईजीच्या जीवावर बाई जीव उतर. आणि सासूच्या फोटोवर जावाय सुभेदार. केशा, माझ्या घरात येणं असलं झेंगट टकोय मला. माझ्यासाठी तुम्ही भांडू नका. मीच जाते. मी आणि माझं नशीब. शेवटी प्रत्येकाला स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागतो. येते मी. अरे तुला माझ्या दोस्तानं सांगितलंय ना, मग इथंच राहा, याच घरात अगदी बिंदास. नाही केशा, ती या घरात राहणार नाही. मामी मी तिला इथं राहू देणार नाही. मामी केशा, या घरात इथं राहायला सांगणारा तू कोण? मी हे घर माझं आहे. अरे घर तुझं नाही, घर माझ्या मामाचं आहे. अरे असलं तरी माझ्याच पैशावर चालते ती. अरे तू कुठून पैसे आणतेस ते मला चांगलं ठाव आहे ग. तो हलकट रंगराव तुला पैसा पुरवतो आणि त्या पैशावर तुझी चैन चालते, घर नाही. केशा, तू नका माझ्या भानगडीत ना खूपसूस. मामे डोसकं फिरवू नगस. तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या रंगरावमुळे मामा जेलमध्ये गेला, अजून विसरलो नाही मी. माझ्यामुळं नाही अरे बुडद्या, तुझ्यामुळं. असं तू आमच्या दोघांच्यात आग लावली. अरे आग लावण्यासारख्या गोष्टी त्या रंगराव बरोबर करत होतीस कशा पाय? केशा, मी तुला अखेरचं बजावून सांगते, ही पोरगी तर या घरात राहील तर त्याचे परिणाम ठीक होणार नाहीये. मामे थांबा. माझ्यासाठी तुम्ही भांडू नका. मीच जाते. हा. अरे भांडणच काय, 2-4 खून झालं तरी चालेल. ये मामी, तुला अखेरचं बजावून सांगतो, ही राधा इथंच याच घरात राहील. आज तुम्ही पुन्हा पिऊन आलात. हो, हो. पण तुम्ही तर म्हणाला होतात दारू सोडली म्हणून. दारू सोडली म्हणे. दारू सोडली? कोण म्हणत होता दारू सोडली? अरे कोण म्हणत होता दारू सोडली? अरे दारू काय सोडण्याची गोष्ट आहे? एक वेळ माणसानं बायको सोडावी पण दारू सोडू नये. बाबू तुला समजत का नाही? काय? हे बघ इकडे. काय? मी तिला रोज सकाळी बाहेर निघताना सांगतो दारू सोडली. हे असंच असतं. माणूस सकाळी दारू सोडतो, रात्री पुन्हा पकडतो. दारू सोडली म्हणतो, त्याला काय अर्थ नसतो. नो सेन्स नॉन सेन्स. तू मला काय बेवडा समजतो काय? अजिबात नाही, अजिबात नाही. का प्यालात तुम्ही? का का प्यायला मला विचारलं? तू थांब, मध्ये बोलायचं नाही. हा. मी दारू का पेलो हा प्रश्न विचारायला तू काय माझी बायको आहेस? खरंय, असा प्रश्न विचारायचा मला काय अधिकार? राधा तू नाराज होऊ नको. मी सांगतो आम्ही दारू का प्यालो होतो. काय झालं, तो काळू दादा आहे ना, त्याने आम्हाला पार्टी दिली म्हणून आम्ही दारू प्यालो. नाही तर आम्ही सज्जन माणसं दारू कशाला पिणार आहे? कशाला? सज्जन म्हणे सज्जन, थोबाड बघ याचा. आज सज्जन गाजीराम, सज्जन मी माझ्याविषयी बोललो, तुझ्याविषयी नाही. माझ्या आज आम्ही दोघं खुश, खुश, जाम खुश, जाम खुश. पण कशाबद्दल? अशा दारूच्या नशेत विसरला. विसरला? मी विसरलो नाही, आठवत नाही. आठवत? हे बघ बाबू, मी सांग. हे बघ, त्या काळू दादाच्या मध्यस्थीने एका स्मगलरचं काम भेटलं. हो. कोणाचं? स्मगलर. 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 असू दे, त्याच्या आयला काय असेल ते अवघड शब्द बोलता येत नाही. जाऊ दे. काम भेटलं. रोज त्याचा चोरटा माल आपल्या ट्रक मधून पोचवायचा. बस आता आपल्याला भरपूर पैसे मिळणार. म्हणजे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही चोरीचा माल पोचवणार? काय हरकत आहे? अरे मी म्हणतो काय हरकत काय? पैसे मिळवण्यासाठी माणसाने काय वाटेल ते करावं, कारण पैसे मिळाल्यावर वाटेल ते करता येतं. आपल्या आयुष्याचं गणित आहे बघ राधा. भरपूर पैसे कमवायचे, खूप सुख लुटायचं आणि मिळेल ती बाई भोगायची. बाई? बस बस खाली बस. बाई म्हणलं की उठला बस. लहानपणापासून तुम्ही मामीचा तिरस्कार करता, पण नकळत तिच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम तुमच्यावर झालेला आहे.
तुम्ही तिचेच गुण उचलताय, तिचंच अनुकरण करताय, मग तिला नाव ठेवण्याचा तुम्हाला काय अधिकार? ए तू मामीची बरोबरी माझ्याशी करते होय? ए तुम्ही लोक कशाला रे त्या मामीचा विषय काढता? ती मामी म्हणजे भंगारात गेलेले मोटर आहे, ती कधीच दुरुस्त होणार नाही. तिच्या इशी बोलून आपली बॅटरी कशाला खराब करायची? खरंय. तुम्ही लोक त्या मामीचा विषय काढता आणि उगाच माझ्या मीटरवर लोड येतो. काय बोलतो? नाही, उगाच डोक्याचं मीटर खराब होतं ना. असं बोल, डोकं खराब होतं. डोकं खराब होतं. वाईट बोलायचं नाही. नाही. ए बाबू इकडे हा बघ, मामीचं नाव नाही काढायचं. नाही. हं? हा, बरं बाबू, हा. माझं एक काम करतो का? दोस्तीत हा, दोस्तीत. अरे सांग ना, हा. आजपर्यंत तू सांगितलेलं काम मी केलंय असं कधी झालंय का? झालंय. काय म्हणलं? केलं नाही असं कधी झालंय का? असं हा. काय करतोस? काय काय दारू आणू? दारू नको नको. नको, तुला साला काम म्हणलं म्हणजे दारू सुचते. मग? हे बघ, हे बघ, हा. हे बघ, हे मी आणली आहे बघ. हा. काळूदादाच्या पार्टीतून घेऊन आणलं. बरोबर आहे. पण बाबू खरं सांगा, हा. याच्या पहिल्यांदा आपण दोघं किती टायमाला एकत्र दारू पेलो, पण याच्या आधी मला कधी एवढा टाईट बघितलं नाही. आज तुझी अवस्था एकदम वाईट आहे. वाईट बीट काय नाही, चांगला सवताच्या पायावर उभा हा. आहे. हे बघ, ही आणली आहे ना, मी एकटा संपेन. बर. तू काय करतोस? मी काय करू? तुझा घरी झाला नाही तर दारू मागशील जा. हे काय रे घाशीराम, हे, तू मला समजतो तर काय? काय झालं? नाही, तू मला समजतो काय? काय झालं? नाही, मी म्हणजे तुला काय बिनकामाचा नट बोलट वाटलो का? हं? हा, पाहिजे तेव्हा वापरला, नको तेव्हा काढून टाकला, पाहिजे तेव्हा थांबवतो, नको तेव्हा घालून देतो. तसं नाही. हे बघ, तुला समजून सांगतो. बस. हे बघ, तुझं अजून जेवण व्हायचंय. बरोबर. व्हायचं ना? हो अरे उशीर केला असता तुझी खानावळवाली नाराज होईल, इथे बोंबलत. बरोबर आहे. चल लवकर. हा, जातो जातो. नाहीतर इथेच जेवून जा ना. बोंबला. नको, तुमचं जेवण आपल्याला चालणार नाही. आपलं म्हणजे कसं, खानावेळी जेवायचं आणि गॅरेज मध्ये झोपायचं. दिस इज माय लाईफ, बट नो लाईफ विदाउट वाईफ. असं बाकीचं सांगू का तिला? काय? थांब. ए दादा, तू त्याला जेवणाचा आग्रह करू नकोस. बरोबर. हा आपला बाबू जर इथे जेवला हा. तर त्याची खानावळवाली नाराज होईल की? हा, त्याने एक खानावळवाली ठेवली आहे. ठेवले. काय ठेवले? ठेवले बोलतो? मग काय झालं? नाही नाही, ठेवले नाही. नाही, पुन्हा सांगू? सांग. चांगल्या भाषेत सांग. खानावळवालीनी याला ठेवलंय. हा, मला अरे पुन्हा तेच. मग काय? हे बघ, मी खानावळवालीला ठेवलेलं नाही, बर किंवा तिनं मला ठेवलेलं नाही. बर. मी स्वतः खानावळवालीकडं खानावळीला राहिलोय. राहिलं. आय एम स्टेईंग देअर. हा. मी राहिलोय. काय रे, तिने ठेवल्या बिगर तू असाच राहिला? बाजीराम आली. बाबू. बाबू. आली तुझी खानावळवाली आली. पुन्हा आली. अगं तुला किती टायमाला सांगितलं, तू इथं बोंबलत येत जाऊ नकोस. हे लोक माझी चेष्टा करतात. येऊ नको तर काय करू? काय झालं? 4 दिवस झाले तू घरी जेवायला येत नाही. हो. मी रोज जेवण बनवते आणि रोज शिळं पडतं. 4 दिवसाचं शिळं खाणार कोण? मी काय ए बाई, तू तुझ्या जेवणाची काळजी करू नकोस. 4 दिवसाचं शिळं तू एकटा एकदम खाईल. बरोबर. त्याच्या तब्येतीवर जाऊ नको, स्टॅमिना मजबूत आहे. काय रे? चल निघ. गाजीराम, अलीकडे बोलण्याच्या बाबतीत तुम्हाला जाम ओव्हरटेक करायला लागलाय. ओव्हरटेक नाही. जोर ग्रीन सिग्नल आहे तोवर मी निघतो इथून. सडक. चल. आता लवकर चल, नाही तर तुझं टायरच पंक्चर करून टाकेल. काय ग मेलो. चल निघ. चल. अनारकली भरके चली. गेलं एकदाच. मघापासून विचारीन म्हणते, हे बरोबर काय आणलं? अरे दारू पिल्यावर माणसाचं काय खरं नाही, विसरलो. ओळख बघू. मला काय ठाऊक? तुला कसं ठाव असणार? मी धावतो ना. हे बघ, मी तुझ्यासाठी मी साडी आणली आहे बघ. साडी? माझ्यासाठी? कशी आहे? छान आहे. पण कशाला एवढा खर्च करता? पैशाचं बोलायचं नाही, साडी आवडली का बोल. आवडली. पण तुम्ही असा खर्च करता आणि मग मामी रागावतात. मामीला मार गोळी. तुला साडी आवडली का फेकून? आवडली. आता कसं? चल नेसून दाखवू सर. आत्ता? हो. उद्या नेसेन. उद्या नाही, आत्ताच नेसलं पाहिजे. माझं ऐकत नाहीस? तुम्ही म्हणजे अगदी लहान मुलासारखं हट्ट करता. मग नाही बोलायचं नाही. चल नेसून दाखवू लवकर. तोपर्यंत मी दारू संपवतो आणि लवकर जेवायला वाढ, भूक लागली आहे मला. झालं का? लवकर बाहेर आहे. कशी दिसते मी या साडीत? राधा,
असं काय करता? सोडा सोडा मला. लाखाची दौलत घरात असताना उगाच बाजारात भटकत होतो. नाही सोडा, तुम्ही दारू प्यालात. काय मला मला तू हवे नाही, तुम्ही शुद्धीवर नाही आहात. सोडा मला. सोडा. मला पाहिजे ती वस्तू मी कोणत्याही किमतीवर मिळवतो राधा. मी पाया पडते तुमच्या. सोडा मला. काय? सोडा सोडा म्हणते. मला तू हवे राधा. नाही सोडा. नाही सोडा. राधा, राधा मला माफ कर. मी खूप पेलो होतो, मला भानच राहिलं नाही का. तुमची क्षणाची मौज झाली, पण माझं जीवन उद्ध्वस्त केलं तुम्ही. राधा, तुला खरं सांगतो बघ, आजपर्यंत आयुष्यामध्ये खूप रंगढंग केले, पण कोणत्या बाईवर कधी जबरदस्ती नाही केली. अरे तुझ्याच बाबतीत माझ्यातून हे कसं घडलं तेच कळत नाही. पण राधा, मी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त मी भोगेन. मी तुला अशी रस्त्यावर नाही सोडणार. हा, मी तुझ्याशी लगीन करीन राधा, तुझ्याशी लगीन करीन. तुम्ही भले लग्न कराल, पण माझी तयारी हवी ना. म्हणजे तुला मी आवडत नाही? प्रश्न तो नाहीये. मग तुम्ही दारू पिता, बाहेर खालीपणा करता, आणि आता तर काय, चोरीचा माल पोचवण्याचं काम करणार तुम्ही. असल्या व्यसनी दुर्गुणी माणसाशी लग्न करण्याची माझी तयारी नाही. तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, यापुढे स्मगलिंगचं काम नाही करणार. माझी समधी व्यसन मी बंद करून टाकेन. हा, मी सुधारेन राधा, मी सुधारेन. पण लगीन करीन तर फक्त तुझ्याशीच. केशव, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. केशव, हा राधा. रांगराव, आज इतक्या दिवसानं माझी आठवण झाली होय. आठवण तर रोजच होत होती, पण ये राधा ये. रंगराव, तू इथं कसा? तुला ठाव आहे ना, तुला इथे यायला मी बंदी केली आहे. मी असे असल्यावर ते या घरात येणार आहे. मामे, माझा विषय जाऊ दे. आधी मला हे सांग, ही राधा आहे तर कशी? रंगराव, तू या राधाला कसं ओळखतोस? कसा ओळखतो? हिचं आणि माझं अगदी जवळचं नातं आहे. जवळचं नातं म्हणजे? ही राधा माझी, बोल साल्या बोल. ही राधा माझी लग्नाची बायको. वाटेल ते बोलू नकस. तुला मी चांगला ओळखून आहे रे. अरे देवळात दर्शनाला गेलास तरी तुझी नजर बाजूच्या बायकांकडेच असणार. विश्वास बसत नाही ना? काय? हा बघ पुरावा. हा आमच्या दोघांचा लग्नाचा फोटो. तुम्ही हिच्याशी लगीन केलं, पण मला एका शब्दाने देखील सांगितलं नाही. केवढा विश्वास टाकला होता मी तुमच्यावर. तुमच्यासाठी मी माझ्या नवऱ्यालाही सोडलं, आणि तुम्ही माझा असं केसाने गळा कपड तयार झाले. आता तुझ्याकडे किती दिवस येणार? किती झाली तू दुसऱ्याची बायको. ही अशी कोरी करकरीत पोरगी बायको म्हणून मिळाली, तुझी पर्वा कोण करत? बघ केशव, पटली खात्री? राधा, याचा अर्थ काय? नाही, हे सगळं खोट आहे. यांनी मला गुंगीचं औषध दिलं, आणि मी बेशुद्ध असताना हा फोटो काढला असणार. निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. रंगराव, या फोटोत राधाचे डोळे बंद का दिसतात? डोळे बंद नाहीत ते, ती खाली बघते. अरे मूर्खा, नवी नवरी जेव्हा लाजनं खाली बघते ना, तेव्हा फोटोत तिचे डोळे बंद असल्यासारखे वाटतात. समजलं? समजलं. हा फोटो आणि तो दरवाजा. जाणारच आहे मी. चल राधा माझ्या बरोबर. नाही, मी तुमच्या बरोबर येणार नाही. अहो, मला याच्या बरोबर पाठवू नका. हा कसाही पैशासाठी मला एखाद्या शेठची हवाली करेल. राधा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. चल राधा. काय? राधा तुझ्या बरोबर येणार नाही. केशव, माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर फुक्कटचा जीवानेशी मरशील. काय म्हणतोस? आणि ते पाप तू मला करायला लावू नकोस. जार भाड्या, पाप पुण्याच्या गोष्टी तू मला शिकवू नगस. अरे गावातली पोरं आणि रानातली ढोरं सुद्धा तुझ्याकडे बघून तोंड फिरवत्यात. केशव,
मुकाट्याने मला राधाला घेऊन जाऊ दे. ए धमकी कोणाला देतोस? अरे आया बहिणींची अब्रू विकून फाड खाणारा भडवा तू. केशव! ऐक. आता लहान नाही राहिलो खाऊसाठी 2 रुपये देऊन बाहेर पाठवायला. अय मावे चालतो घरातनं. ठीक आहे, जातो. आत्ता जातो, पण परत येईन. असं आणि परत येईन तेव्हा राधाला बरोबर घेऊनच जाईन. जर साल्या परत येशील त्या टायमाला तुझा गुडघा पडलेला असेल. जा. घाशीराम, अरे एवढा विचार करून काय तुझा फायदा होणार आहे का? अरे पण बाबू तू केशव, घे तुझी स्टेपनी आली. काय चंपा, बरं आहे ना? बाबू, बापरे, गाडीचं इंजिन गरम झालेलं दिसतंय. बाबू, पाणी टाकल्याशिवाय थंड होणार नाही. बाबू, अरे कशाला तिच्या मागे लागतो? लय दिसाने आली ती. काय चंपे, लय दिसाने आलीस? हो. कशी आहेस? कशी दिसते? ऍक्सिडेंट झालेल्या मोटारी सारखी. बाबू, केशव, आज मी तुला शेवटचं भेटायला आली. शेवटचं म्हणजे? यापुढे ही चंपा तुला कधी दिसणार नाही. तुला काय म्हणायचंय? हं? माझे लग्न ठरले. लग्न ठरलंय? अरे वा वा वा, म्हणजे सौ चुहे खा के बिल्ली चली हाज. बाबू, बाबू, तुला सगळ्या गोष्टीत गमतच वाटते का? चंपे, तू लगीन करतेस? कुणाशी का? आहे, असाच एक आहे. थोडा वयस्कर आहे. असू दे, शेवटी वयावर काय? वयावर काय? अगं जुन्या गाडीचं इंजिन लवकर तापत नाही आणि जुनी गाडी चढाच्या टायमाला उतरणीला लागते. बाबू, चंपे, तुला कुणी चांगला नवरा मिळाला असता की, आणि कुणीच नाही मिळाला तर बाबू होता की रिकामा. हा? काय बाबू, करतो का लगीन? नको, हं? मला ही सेकंड हँड गाडी नको. नाही बाबू, अरे असं कुणाचं मन नाही दुखवायचं. केशव, हा, निघते मी. तू राधाशी लग्न कर. माझी विद्रूप साली तुमच्या संसारावर कधीच पडणार नाही. चंपे, जाते मी. थांब चंपे. चंपे, ए जाऊ दे तिला. बाई आणि गाडी याच्या मागं कधी धावू नये. एक गेली तर दुसरी येते. बाबू. असं मी नाही, नेहमी तूच म्हणायचं. खरंय बाबू. बाबू, अरे चंपेचं असं का व्हावं? हे बघ आशिराम, आता चंपाविषयी जास्त विचार करू नकोस. हं? तिचं लगीन ठरलंय, वयस्कर का होईना पण तिला नवरा भेटलाय, शिवाय 2 रेडीमेड पोरं पण मिळालेत. आता तिचा विचार करून काय फायदा होणार आहे का? तुला तो जुना शेर ठाऊक आहे का? कोणता? गुल गया गुलशन गई, गई होठों की लाली, अब तो उसका पीछा छोड़, वो हो गई बच्चों वाली. खरंय बाबू, माणसाचं मन कसं असतं बघ. आता मी राधाशी लगीन करणार, राधा माझी बायको होणार, माझं तिच्यावर प्रेम बी आहे. आणि चंपा खूप वाईट आहे माहित असू दे, माझं मन तिच्याकडे ओढ घेतं, तिच्याबद्दल मला वाईट वाटतं. असं का? कारण आपली हक्काची वस्तू परक्याची झाली म्हणून. बाबू, का? खरं बोललं म्हणून वाईट वाटलं? अरे हे असंच असतं. पुरुषाच्या समोरचं जेवणाचं ताट कुणी ओढून घेतलं तर त्याला चालतं, पण त्याच्या अंगाखालची बाई कुणी ओढून घेतली तर तो लगेच पेटून उठतो. हा, तुझं राधावर प्रेम आहे, तरी तुला चंपाविषयी ओढ वाटते. याचं कारण तुझं चंपावरचं प्रेम नाही, तिच्या शरीराविषयी तुला वाटणारी ओढ. अरे मनाची भूक भावनेची असते, प्रेमाची असते, ती एका ठिकाणी भागते. पण ही शरीराची आग वासनेची असते, ती नाही एका ठिकाणी भागत. अरे हे सुख माणसाला मिळेल तेवढं कमीच असतं. तुला सांगतो, आपल्या बायकोवर किंवा प्रेयसीवर मनापासून प्रेम करणारा माणूस सुद्धा रस्त्यानं चालताना दुसऱ्या बाईकडे बघतो, कारण सहजासहजी मिळाली तर ती त्याला हवीच असते. याचं कारण ही वासनेची आग. अरे स्वतःची हक्काची गाडी असली तरी दुसऱ्याच्या गाडीवर हात साफ करायला मिळाला तर तो कुणी सोडतो का? वा बाबू वा, अरे आज काय लाख बोललास रे. नाही, मी नेहमीच बोलतो, तुला कळत नाही. अरे तुझ्या आयुष्यातला बराच अभ्यास झालेला दिसतो. हे शान्या, अरे एवढा अनुभव घेतलास तरी कुठं? मी अनुभव घेतला कुठं? हं? गाशीराम, अरे मी अनुभव घेतला या दुनियेच्या ट्रॅफिक मध्ये, मी अनुभव घेतला या जगाच्या रहदारीमध्ये. मी नुसती गाडी चालवत नाही तर काचे पलीकडची माणसं सुद्धा मी बघत असतो. आणि तुला एवढी सुद्धा माणसाची पारख नसेल तर ट्रक चालवणं सोडून दे, दाढी वाढव आणि टॅक्सी चालव. आला लाईनीवर. बरं जाऊ दे, ही गोष्ट सोडून दे.
तुला महत्वाची गोष्ट सांगायची आहे. माझं लग्न ठरलंय. काय बोलतो बस. ए बाबू अरे कोणाशी लगीन करतोयस? दुसरी कोण, खानावळवाली जिंदाबाद. बरं, परत येतो तेव्हा आमंत्रण पत्रिका घेऊनच येतो. जातो मी. राधा, ए राधा. कोण आहे? रंगराव तुम्ही? हो मी. घरात कोणीही नाहीये. कुणी नाही म्हणून तर आलोय मी. मुकाट्याने माझ्या बरोबर चल. मी तुमच्या बरोबर येणार नाही. चालते बा तुम्ही इथून. असं ठीक आहे. मग आत्ता आणि इथंच तुझी मस्ती जिरवतो. रंगराव खबरदार, जवळ याल तर माझ्या अंगाला हात लावू नका. राधा, राधा इथं माझ्याशिवाय कुणी ना. राधा, रंगराव खबरदार. रंगराव सोडा, सोडा आता मी मला. सोडणार नाही. सोडा, राधा, मी सोडणार नाही. सोडा, सोडा मला. केशव, अरे येऊ दे तुझ्या केशवला. सोडा, सोडा, सोडा माझ्याशी मला. कुणी ना. राधा, केशव, कोण तू? तुझा बाप. केशव, काय केलं तुम्ही? तुम्ही तुम्ही त्याचा खून केला? अरे काय पाप नाही केलं. जगातलं एक जिवंत पाप मी कायमच नाहीस केलंय. जातो मी. कुठे चाललास केशव? पोलिसात. पोलिसांना सांगाया मला फाशी द्या. एका गरीब मुलीची अब्रू लुटणाऱ्या सैतानाचा मी खून केलाय. दुसऱ्याच्या बायकाच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या जानवराची मी शिकार केली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या रावणाचा मी वध केलाय. मला फाशी द्या. पण त्याआधी या समाजामध्ये राजरोसपणे वावरणाऱ्या अनेक रावणांना तुम्ही नाही सकला. आणि तुमच्या जनाचं मत नसेल तर मला सांगा. अरे बिळातून साप खेचून मारावं तसं एकेकाला शोधून शोधून मी ठार कर. जातो मी. राधा, जा केशव, मी वाट पाहीन तुझी.